HM घाटमाता न्यूज। देशभरात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे आणि त्यामुळे खानापूर तालुक्यातील विटा पोलीस हे अतिशय सक्रिय झाले आहेत। खानापूर तालुक्यातील भिवघाट येथे चेकपोस्ट उभारण्यात आले आहे। विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर भिवघाट हा सेंटर असल्यामुळे विजापूर जत कवटेमंकाळ आटपाडी पंढरपूर सोलापूर विटा कराड सातारा पुणे तासगाव सांगलीहून येणाऱ्या वाहनांची पोलिसांनी चेकिंग करण्याचे काम सुरू केले आहे। रात्रंदिवस येथे पोलीस पथक कार्यरत आहेत। प्रत्येक वाहन हे सतर्कतेने चेक केले जात आहे। भिवघाट येथे SST पथक प्रमुख सोहेल करमाळकर व पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत जाधव, गृहरक्षक दलाचे भरत गायकवाड, अजय रणपिसे, विटा पोलीस पथक व SST पथक प्रमुख यांची ही मोहीम निवडणुका होईपर्यंत अशीच चालू राहणार आहे। नमस्कार, मी सोहेल करमाळकर, SST पथक प्रमुख भिवघाट येथे आमचा चेकपोस्ट उभारण्यात आलेला आहे। आगामी लोकसभा निवडणूक 7 मे रोजी आहे, तर आमचा पथक हा 12 एप्रिल पासून इथे कार्यरत आहे। तरी सर्वांना कळवण्यात येते की आपण सहकार्य करून आम्हाला प्रोत्साहन करून आम्हाला चेकपोस्टला सहकार्य करावे व आपल्या येणारी लोकसभेत आम्हाला सहकार्य करून आपली भूमिका पार पाडावी व येणारे 7 तारखेला आपण सर्वात जास्त क्षमतेने मतदान करून आपल्या लोकशाहीला प्राधान्य करून आपली लोकशाहीला बळकट करून आपण मतदान करावे। चेकिंग काय करताय? सध्या आम्ही चेकिंग आमचं आहे की पैशाची देवाणघेवाण होते किंवा दारू गोळा असेल किंवा फ्रीबीज म्हणजे साडी वगैरे हे जर ऐन लोकसभेच्या वेळेस जर वाटणार असतील तर ते आम्ही चेकिंग करतो। तर हे चेकिंग सध्या भिवघाट येथे आपल्या परीने चालू आहे। HM घाटमाता न्यूज।